वाह बेटा वाह, मौज कर दी वाह। ए पायदा रे भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कडक वाला व्ह्यू बघू शकता कसला एकदम रास मोठी मोठी झाडं आहेत. आलो आता पाण्यात चालले आम्ही ना. आमची पोरं बघा कुठं पोचल्यात रासला. बघ फक्त रेस्ट्रिक्शन यायला लागल्यात, गावठी व्हायला आमच्या लागल्यात. हे मजा येते का? पाणी कसं आहे? समुद्राच्या मध्ये डगरा उभा राहून फोटो सेशन चालू. अरे तुझी कंची बिझनेस डील चालू होती, तू त्या कोपऱ्याच्या इकडे पोहोचला पार फोटो काढायला तुला आणले. व्हेज वाल्यांचा इकडे कारभार आहे, इकडे यांचा रॉयल कारभार वाटतं सगळा. आणि मित्र अशा प्रकारे आता बारी आहे कोलबी झाली आपली रोस्ट एकदम तंदुरी कडक कडक. आता पापलेटची पण बारी आहे, पापलेटला टाइम लागेल. तर नमस्कार मित्र, मी पार्थवाले पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्र आज भरपूर दिवसानंतर आमची निघले फॅमिली ट्रिप. आपण कुठे चालले पुरा? आलू 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 आवरत नको. ठीक आहे मित्र, प्रत्येक आपली म्हणजे डिसेंबर किंवा नोव्हेंबर मध्ये आपली ट्रिप निघतात. आता या वेळेला प्लॅन अलिबागला गेल्या वारीला 5 दिवस होता आपण बाहेर. याच्या बर्थडेला गेलती 2 दिवस. तर तुम्ही बघू शकता मागं सगळी पॅकेजिंग चालले. आमची फॅमिली पक्की मोठी आहे आणि निमित्त 2 गाड्या झोपणे लागतातच. आणि या साईडला आपल्यासोबत आज नवीन माणूस कवत तरी येतं आपल्यासोबत, उमेश मामा आमचा. तर चला आता डायरेक्ट भेटतो तुम्हाला कुठेतरी रस्त्याने. जाऊ सामान कुठे घ्यायचं असेल तिथे भेटू. कितीला नाश्ता करा. तर चला मित्र, ब्लॉग लास्ट परत बघत राहा. 2-3 पार्ट असतील ब्लॉगचे, प्रत्येक वेगळा दिवस. बंदर चच्चा दिखेंगे. कुठे दिसते बघा मित्र मस्तपैकी एक झोप घेतली मी एकदम पद्धतशीर. तुम्ही व्ह्यू बघा कसला कडक. आमची गाडी आहे पुढे पुलावर. जरा चेपाचेपी झाले, जरा मॅनेजमेंट. ड्रायव्हर साहेब तुम्हाला कसं वाटतं? गरम गरम वाटतंय मित्र अशा प्रकारे आता आम्ही अलिबागला पोहोचलोय ना. अलिबागला आम्ही पोहोचलोय कुठला बीच होता? वर्सोली बीचवर पोहोचलो जस्ट आता. आणि बीच तो मागच फक्त 2 मिनिटाच्या अंतरावर. 2 मिनिटं पण नाही, 30 सेकंड ना. तर याही सौदा केलेला आहे भाई. मात्रेवाडी कडकवाला कडक आहे आतमध्ये भाई. स्पेस आहे. सौदा जमून आला का तुम्ही? आमची माणसं सौदा जमून आल्या तरी अर्धी माणसं आम्ही अजून मागत. तो विषयलाही मोठा सांगेल तुम्हाला आल्यावर कळ त्या. पोरा एक्साइटेड झाल्या सगळी. काहीतरी तिकडे काका आमचा हाय करतो. हा काय भारी आहेत रे मारू रे. ती बाग वॉर्निंग आली, चला तिकडे आहे, तिकडे जा. ठीक आहे, आता बाकीचे आमची माणसं येतील जरा हत मागं. तर मित्र अशा प्रकारे आता बॅगा घेऊन चालल्या आतमध्ये. तुम्ही व्ह्यू बघू शकता. ती नारळाची झाडा, सुपाऱ्यांची झाडा, एकदम कडकवाला व्ह्यू आहे. आता सगळी माणसं आता आमची सामानं घेऊन चालल्या करशा. वेदांत शेटला आता एंट्री करायला ठेवले तिथे. फक्त काहीतरी प्रोसिजर आहे त्यांचा. फिल करते शेट, फॉर्म भरतो तिकडे. तुम्ही कडकवाला व्ह्यू बघू शकता कसला. एकदम रास मोठी मोठी झाडं आहेत. स्पेस हा काय साठी अंकल? ब्लॉग करासाठी ब्लॉग अंकल ब्लॉग. चला मग आता अशा प्रकारे जाऊ आता आतमध्ये. कडक ना कसं गेलं बघ. नारला विरला पाणी बिनी त्याला सिस्टम पद्धतशीर. कोण पडला? पडली का? ठीक आहे, चला मित्र अशा प्रकारे जाऊ आता आतमध्ये. आता तुम्हाला दाखवतो रूम कसं काय ना. आमची पोरं पोचली आरती जास्त तिकडं. आमची पोरं गेली डायरेक्ट झोक्यावर. तिथं झोका पण आहे भारीवाला. हा सगळ्यां बारीक पोऱ्या बसल्या आमच्या त्या झोक्यान. वाह बेटा वाह, मौज कर दी वाह. ए पायदा रे भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब काय ऑर्डर सोडतो रे. चला मित्र अशा प्रकारे आता सामान बिमान पहिले आपण आतमध्ये ठेवू ना. मग मस्त पैकी जरा आतमध्ये जाऊ, जरा फ्रेश होऊ ना. मग या बाहेर तर आमची माणसं येतील. आमचा माणसांचा विषय जरा खोल झाले. तर आल्यावर सांगता तुम्हाला संध्याकाळी. तर मित्र आमची हरवलेली माणसं भेटल्या ना. आता आम्हाला हरवलेली माणसं भेटली आमची. कावटे आम्ही भाई जाऊन आलो. तर मित्र अशा प्रकारे मस्त पैकी आता बाजारात गेलं तर मच्छी बिच्छी आणायला गेलं. तर मी काही जेवलो ना. मी या पोरांच्या रांगेत थांबलो. बारीक पोरा माझ्या भरोशा ठेवलेली.
वेदांत संजय आणले मच्छी कळले वेदांत काय आणले अरे बरं बनले की मच्छी आणले आई बरफ नुसत्या काले काले पन्ने आणले यान काय माहिती का यानं पापलेट पापलेट ओके अरे खोल लवकर यानं कलेजी टेटी कालच्या हा यान यानं माकल्या माकल्या इज व्हेरी व्हेरी का बोलतात त्याला इंग्लिश मध्ये ऑक्टोपस ऑक्टोबस स्वीट पोरांनी हो, आहे. फिरतात आमची वाऱ्यावर डायरेक्ट चिकन मानले चिकन जाम काय आयटम म्हणल्या अजून काय यो बोनलेस चिकन बोनलेस चिकन विनलेस चिकन यो तंदुरीसाठी ए, तुला बरं. चिकन अजून आणि कोणते आतमध्ये कोलब्या वेलब्या पण चालू कार्यक्रम नाही ही शाकाहारी माणसं आहेत आमची तर आमची 2 नाना असतात ती प्युअर व्हेजिटेरियन आहेत सगळी तर त्यांचा सगळा कारभारच वेगळा त्यांना डायरेक्ट बाजूच्या रूममध्ये शिफ्ट केलं डायरेक्ट त्यांना तिकडे बनवता सगळं मॅनेजमेंट तिकडे ठेवले फक्त जो शाकाहारी आयटम असेल तो सोबत येतील बाकी सगळं नॉनव्हेजला वेगळं वेगळं ठेवून ठेवले तापच ठेवला त्यांनी परिसर प्रांजल किंवा आपला अर्चित भाई आहे ना आपला दादू भाई हा त्यांच्या गाडीला संदूक पण आहे. आणि यार इनोवा मध्ये सनरूफ दिले का कोणी कर या बघा. मित्र अशा प्रकारे आता आले आम्ही बीचवर मस्त निघू जेवलो बिवलो एकदम पद्धतशीर फोनला चार्जिंग बिर्जिंग केली तुम्ही समोरचा व्ह्यू बघू शकता आता सूर्य चालले खाली सनसेट बघायला भेटेल आता आपल्याला ना अर्धी आमची माणसं जेलन एक एक आता अंकल पॅन्ट वरती करतात नाईटीवर खर्च नाही केला अंकलनी दुरुकसात चला मग आता जाऊ पाण्यात थोडासा पावशेर व्ह्यू बघा कसला कडक आहे आणि त्या साईडला तिकडे कुलाबा किल्ला दिसतो जवळ पण लांब आणि काही ओटी आले बोलतात त्यासाठी काही लाटा काही आला नाही तर निघूत पाणी होता थोडा पाणी त्या डागरान परत पण आता कमी झाले गेले आतमध्ये थोडासा ठीक आहे ही आमची गँग सगळी इकडे अख्खा बीचच अख्खा खाली दिसतं इकडे जास्ती नाही बाकी तिकडे अलिबाग कुठला बीच अजून पुढे 2-3 बीच आहेत तिकडे असतं इकडे काही एवढं नाही ठीक आहे चला आतमध्ये जाऊ मग आलो आता पाण्यात चालले आम्ही ना आमची पोरं बघा कुठं पोचल्यात रासला बघ फक्त रेस्ट्रिक्शन यायला लागल्यात गावठी व्हायला आमच्या लागल्यात अर्चित वापस बरोबर फुल फोटो करते एकटाच बाकीच्याशी त्याला काही वाचता नाही कुठं आला मग तिकडे नाही जास्त मित्र अशा लाटा येतात बघा कडक इकडे आंटी पिसलले उभं राहून दाखव दादू नाही तर मरतील तुला ती मम्मी पिसलले तुमची तो बघ तो बघ तिकडे बाबा राहून तो बघ सुरुंग करतो का अरे वा उगा आणले डायरेक्ट अरे तुझा फोटो कापत नाही काय तो फोटोग्राफर आहे कुठं तो पर्सनल बनवलाय त्याला चला मग आता जाऊ पुढं आपण दुरुकसा तिकडे फोटो बिटो काढू कारण इकडे पाण्याचा जरा वारत चालले आता यानं ते डगरीवर फोटो काढायचं ना आमचा फोटोग्राफर आहे डायरेक्ट गायब झाले कमत कुठे गेले समुद्राच्या मध्ये डगरा उभा राहून फोटो सेशन चालू कॅमेरामॅन बदलले मामा तुला आणल्यासारखा काहीतरी फायदा झाला ग तो बघ आमचा फोटोग्राफर बघ तिकडे वाऱ्यावर ए बघ आईच बापूस फोटो करतात तुला घेत नाही काय चालू झाले बा अक्कल बोर्ड दाखव ते चालू झाले उरकला तुमचा जा आता काय देऊ अटकला एक असा ग्रुप येईल आता फोटो काढायला एक जोरपा येतो फोटो काढायला यांचा झाला सगळ्यांचा झाला बाल अंकल जाऊन झाला आता शीतल आंटीला सुभार अंकल राहिले काय बाबा पटेल ज्वेलर्स हे ताव रास बोनत द्यान अरे धर अरे कोण धरीन महिला सुरेश धरली आता झाली बॅगला लाखो का खजाना हे मजा येते का पाणी कसं आहे आपण जाऊ तिकडे डायरेक्ट पद्धतशीर कारण सगळे तिकडे पाण्यात बघते बा अर्धा झालं तरी थंडी लागायला लागली काही हिशोब काही जमू नाही चला मुका अरे दादू भाई की फोटोशूट चालले अरे वा वा दादू भाई वा 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 क्या फोटोग्राफी वा 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 दोन मिनिटं लाट आहे 2 मिनिट बारीक पोरांत तरच तिथे शरम नाही वाटत रे तुला टूप दे पोराचा आता टूप पोराचा
मरली कल्टी. चला आपण जाऊ आता बाहेर आलो. कोला यायला पाहिजे का? हवा करून दे रे, हवा करून दे, हवा करून दे. बाबे ओके का? अरे झेर रे, अरे झेर रे बाबू. अरे अरे बाबू जाऊ दे, ये ना बाबू. व्हायला उल्लू बनवला. सगळे हवा बिवा निघल्याच्या नंतर त्याला टूप दिले. करली हवा करली. आता बाबा रागा ना. बाब्याला दे, बाब्याला. बाबा झेर. अरे झेर रे, तू चालले का अंगदावाला? मित्र आता मला वाटतं एक 5 मिनिटं पहिले ते आपण डगरे फोटो करलेले त्या समोरच्या. डायरेक्ट पाणी भरला तिकडे. पाणी वारले. ये आता ये फोटो, ही फोटोग्राफी तरी काय हात जोड के फोटोग्राफी आहे. तर मित्र अशा प्रकारे मस्त पैकी आता सनसेट बघला. सूर्य एकदम खाली होत चालले आणि लाटा पण येतात जोरान जोरान यायला लागल्यानंतर पद्धतशीर आता आपण जाऊ सुद्धा आपल्या जिथं घेतल्या आपण भाई जागा तिथं जाऊ प्रॉपर. मस्त आता जाम काही पुढं किंवा कशी लाट येतात. आता मोठ्या मोठ्या लाटा यायला लागल्या. तर आता चला पद्धतशीर जाऊ आता आपण, कारण सगळे तर वाट बघतात तिकडे. आमच्या पोरे काहीतरी बनवले वाटतं मातीचा. तर तिकडे चला तुम्हाला दाखवतो ब्लॉग लास्टपर्यंत बघा, कारण आता तिकडे गेल्यावर तर अजून मजा होईल. आज भारी भारी मच्छर नाही. लाड बघ कशी आले. मग अशी जाम जोरान जोरान आले त्या. पण ठीक आहे चला जाऊ आता पटकन, कारण सगळे आपली माणसं गेली पुढं. आता मीच थांबल्यावर बसतो. बघू आता उंटा बसतं का गाडवा बसतं बघू. चला. अरे हे दगडात तिथं लागला का? बघ इथे दगडात. काय बोलता? उजेर कमी झाला ना सूर्याचा आता. मग तू जेव्हा उजेर कमी होतो होता कुठं मग? आता आल्या मला फोटो काढायला सांगा. अरे तुझी कंची बिझनेस डील चालू होती. तू त्या कोपऱ्याच्या इकडे पोचला पार फोटो काढायला तुला आणले. हा तो तुझा शेट तिकडे काही बोलू नाही. बिचारा किकलून दमला. फोटो काढ मी नाही अंग धावलो. कळला कापायला लागला. थंडी लागते का? यात तर नुसता मधीनच. आंटी झोपू नका, साधनांटी झोपू नको. त्याचा फोटो करायला घेतलं साधनांटी मधीनच झोपतो. बघू थांब. ओके का? एक पण बरोबर नाही आला. साधनांटी बोलतो फोटो कोलब्या सगळ्यांच्या कोलबे झाल्या. आणि तू का नाही भेटला? अरे मला माहिती ना कोलबी बोल म्हणून मी अंगणात होतो ना. सगळी इवलला नाली आता. येवा इवा इकडे तो कुठं येऊ इकडे कसा? ओके का? या मातीचा बनवू शकतो आपण. अरे काहीतरी मार्केट मध्ये नवीन नंतर इकायला मातीचा बनवू शकता. हे कार्य बसत काय? हे बघ अजय देवगण बघ. येतो हो नाही था लागला का? अरे लागला नुसतं. लढून दाखव ना बाबू. स्विमिंग पूल मध्ये डेंजर बाबा भाई. लढतो डायरेक्ट. ए लिफ्ट तिथे काय निचर त्याला. नाही अरे नको झालं रांग. आता काल येतील फोटो. उद्या दुपारच्या होतील ना. हे सकाळी वापस या. आता कालो घेत. चला सकाळचे भाई मॅनेजमेंट फोटो बिटो करायचा. डायरेक्ट ती बाईक राईड घ्यावं आपण. तर मित्र आता मस्त पैकी झाले संध्याकाळ आणि आता सगळे काय एकदम वास भारीवाला सुटले. चला आता आपण जाऊ नॉनव्हेज कडं. तर नॉनव्हेज मध्ये आपल्याकडे आहेत पापलेट आहेत. त्याच्यानंतर या माकल्या आहेत. माकल्या म्हणजे काय होतं? ऑक्टोबस आहेत. आणि या साईडला सुकं चिकन आहे. या साईडला काहीतरी वेगळी मच्छी आहे. इकडं चिकन लेग पीस आहे. डायरेक्ट हे फ्राय करायला आणले. फ्राय नाही भुसायला आणले. या काय सगळा पापलेटचा आयटम आहे. हा व्हेजवाल्यांचा इकडे कारभार आहे.
इकडे यांचा रॉयल कारभार वाटतं सगळा. तर मित्र अशा प्रकारे मस्तपैकी आतमध्ये मॅनेजमेंट केलेला नॉनव्हेजवाल्यांचा नॉनव्हेज, नॉनव्हेज आणि व्हेजवाल्यांचा व्हेज सगळा मॅनेजमेंट पद्धतशीर आहे एकदम. पनीरपासून तर चिकनपासून सगळ्या गोष्टी मासे बिसे सगळ्या अवेलेबल करून ठेवलेलं आपण. आणि आपली माणसं वेदान आणि अनिकेत गेले जरा बाहेर सामानानंतर ट्रॉफिकमध्ये अटकले, कारण इथं जत्रा बघू जर कव्हर करायला भेटली जत्रा तर दिसेल, पण तिथं अलिबागची जत्रा. आणि या साईडला फुल मॅनेजमेंट लावायला घेतले. अरे परत सोनेला चुला बिला बनवायला घेतले फुल पद्धतशीर एकदम कारभार. आणि एक नंबर वातावरण आहे इकडे एकदम. पण आपल्या इकडे जशी थंडी आहे तशी इकडे थंडी नाहीच आहे, पण ठीक आहे. आमची माणसं आलू आलू आली बाई, पक्क्या सामाने जेवण आले, बरफ बिरफ जेवण आले. फुल सोय फुल सोय फुल सोय. चांगला प्रतिसाद दाखवला वेदांत वाहिल्याने. पनीर विनीर घेऊन आले, साखर बिकर. आणि या साईडला बाटला मॅन अनिकेत दादा सुद्धा आलेला आहे. तर मित्र अशा प्रकारे आता बार्बिक्यू चालू झाले. आता पहिले व्हेजवाल्यांना मान दिले, आता व्हेज पनीर टिक्का त्यांचा फ्रायवाला घेतले, रोस्टवाला घेतले रोस्ट. आणि कुक आता सध्या साधनांची मेहनत करतो जरा त्याच्यावर. पटट करा लागे नॉनव्हेज वाल्यांची वारी काय हे पापलेट तंदुरी चिकन लेग पीस. पापलेट पण फ्राय आहे, रोस्ट करायची का? पापलेटची तंदुरी पण फ्राय पण तंदुरी पण. हॅलो अरे ये बघ ये इकडे बघ ये कसं. वाग नको लावू. अरे हो ना काय गावठी बाय? ए, काय? बटर लाव बटर. आरची राहिली आहे. कसं बसले मग एकदम दूर झाले. बटर बिटर पण फुल लावायला घेतले, एकदम पद्धतशीर कार्यक्रम आहे सगळा प्रॉपर. कोण किती किती घाल मग अर्चित का पक्ष्यांची झाली रास मोठी होती ती. तर मित्रांनो आता व्हेजवाल्यांची झाली तिकडे बारी, आता आपल्या नॉनव्हेजवाल्यांची बारी. वेदांत शेड आपला शेफ बनले डायरेक्ट. हा रास मोठं मोठं काम 25. या साईडला पापलेट पापलेट ना बाय पापलेट. अरे 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 दोन दोन इसको लगाड आला तर लाईफ झिंगाला आला. ये झिंगा झिंगा कोलबी 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 नुसता कोलबी फ्राय. रक्ती आहे कधी रक्ती आहे कधी रेटीची भुजाला कालजे आणल्याने डायरेक्ट टिक्का कोयलान. एक तंदुरी करायला हे पण टिक्का करायला भुजाला. आपला सुरुवातीचा स्टार्टर कालच्या झाल्या कालच्या एकदम कडक मध्ये झालेल्या आहेत. टिक्का बाकी टिक्का चालू आता. काय झालंय आता टिक्का कडक एकदम. तर मित्र मस्तपैकी आपला चिकन शिजलेला आहे एकदम पद्धतशीर. आता वेदांत शेट करते गरमच कर व्हेरी व्हेरी गरम कर. अरे वा नात केला जा. तर मित्र तुम्ही बघू शकता कडक असा शिजलेला. दोन्ही आचार्य आपल्या बिलागलेला तिकडे जेवणाला सपोर्ट करतात. आणि अशा प्रकारे भाई यूट्यूब कळतं यूट्यूबला व्हिडिओ टाकण्याचा फायदा असतं की यूट्यूबरला असं कोण काही बोललं नाही, असं दाखवलं गेलं गपचूप लगे खाचा भाई टेक्निक आहे. आणि मित्र अशा प्रकारे आत्ता बारी आहे कोलबी. कोलबी झाली आपली रोस्ट एकदम तंदुरी कडक कडक. आता पापलेटची पण बारी आहे, पापलेटला टाइम लागेल. आता कोलबी बघू आपण. हा 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 क्या टेक्निक आहे. वा 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 शाबास कडक कडक. मित्रांनो बघू शकता तुम्ही परफेक्ट कुकनेस कुक एकदम बघू बघू कशी आहे. सगळे बघ खाऊन कशी लागते बघ कशी लागतं. भारी आहे ना कशी रे जाऊन. तर मित्र अशा प्रकारे मस्तपैकी आपला चिकन मटन पापलेट बिपलेट कालजा बिलजा कोलब्या बिलब्या सगळ्या रोस्ट करून झालेल्या एकदम तंदुरी सिस्टम मध्ये. पापलेट एकच नंबर झालेला आहे. कोलब्या आहेत इकडे कालजा आहेत इकडे तंदुरी चिकन काय पनीर मटन टिक्का हे करतो. ही मोठी मोठी वस्तू आहे जरा कडक कडक करल्यान बाई. आणि शेजवान टाक इथे शेजवान टाक म्हणजे किती सोय करणार वेस्ट बघा. तर मित्र अशा प्रकारे वादळ रात्रीचे 2:45 आणि आजचा दिवस तर कडक गेलेला आहे एकदम. ट्रिप म्हणजे एकदम पैसे वसूल झालेली आहे. बारीक पोरांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळं फुल एन्जॉय केलेला आहे. आमच्या वेदांनी ना मामाने बाई कडकवाला बार्बिक्यू सिस्टम बनवलेला. कोलब्या झाल्या पापलेट झाला चिकन विकन लॉलबा एक नंबर. कालच्या तर कडक बनवलेला. आणि व्हेजवालाही पण काही कमी नाही झोरली. व्हेजवाला पण पनीर मशरूम बिशरूम 2-3 आयटम बनलेलं मस्त एकदम रोस्ट बिश करून खाल्लेलं. फुल मजा एकदम फुल एन्जॉयमेंट फॅमिलीसोबत. आणि आता थोडीशी एडिटिंग करायची म्हणून जागा होतं बाकी सगळी झोपल्यान दमल्यान ट्रॅव्हलिंगमध्ये. ठीक आहे आता डायरेक्ट उद्याच्या पार्टमध्ये. उद्याचा पार्ट आपला असेल बहुतेक बीचवर गेलो तर बीचवर नाही तर मग आपण केलममध्ये बिला जाणारच आहोत उद्या.
तर मग तो पार्ट परत तर तो पार्ट न मिस व्हावा त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, डायरेक्ट बेल आयकॉन वाजवा, विषय संपून टाका. आणि अशाच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करून टाका. चला आता डायरेक्ट भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये म्हणजे उद्याच्या. चला मित्रांनो, ब्लॉग लास्ट परत बघल्याबद्दल धन्यवाद. चला बाय बाय.